पुढच्या बातमीकडे वळूयात। माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या पक्षातील सर्वांचे आभार। लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर रश्मी बर्वेंची ही प्रतिक्रिया आहे। जात प्रमाणपत्राचा विषय हेतुपुरस्पर बाहेर काढला गेला असा आरोप रश्मी बर्वे यांनी केलाय। विरोधकांना माझ्या नावाची भीती आहे, त्यामुळे बदनामीचा प्रयत्न करण्यात आला। जात प्रमाणपत्रावरून रश्मी बर्वे यांनी विरोधकांवर या शब्दात टीका डागली आहे। आपल्या सोबत आहे मॅडम, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? तुमच्या नावाची घोषणा झाली। पक्षश्रेष्ठीला मनापासून धन्यवाद देईल। आज पक्षाने मला खूप मोठी संधी दिलेली आहे। पक्षश्रेष्ठीने जर विश्वास दाखवला नसता तर मला असं वाटत नाही असं इतकी मोठी संधी माझ्या आयुष्यामध्ये मिळाली। आदरणीय आमच्या सोनिया गांधी सर्वांना मनापासून धन्यवाद देते। आणि पक्षाने जी एक विश्वास जो मध्यमवर्गीय महिलेवर एक दाखवलेला आहे आणि यामध्ये आपण जी मागच्या 5 वर्षापासून विकासाची कामे हातामध्ये घेतलेली आहे, केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर ग्रामीण हा पूर्ण अख्खा पिंजून काढलेला आहे। वैयक्तिक लाभाच्या योजना असो, शासकीय कामाच्या योजना असो, महिला भगिनी असो, शेतकरी असो, युवा असो, आपण सगळ्यांना लाभ देण्याचा एक त्यांना पुरेपूर त्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। तुमच्या जात प्रमाणपत्राचा विषय सुद्धा आताच काही दिवसांपूर्वी पुढे आलेला होता, तरी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली। काय यामध्ये जात प्रमाणपत्राचा विषय जाणून बुजून हेतुपरस्पर एक नवीन या निवडणुकीच्या तोंडावर एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे नाव एक रश्मी बर्वेचं नाव जे चालत होतं आणि या नावाची भीती म्हणण्यापेक्षा आदरणीय केदार साहेबांनी जे नाव घोषित केलं तर केदार साहेबांची भीती विरोधकांना भासत असावी, त्यामुळे माझ्या एक नावाचं बदनाम करण्याची किंवा नाव मलिन करण्याचा जो प्रयत्न होता तो हाणून पडलेला आहे। आपण न्यायालयांवर आमचा न्याय देवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।